बघा, काल आपण शब्दांचे घर ही कविता बघितली, ऐकली, वाचली आणि म्हटलीसुद्धा. त्यानंतर आपण पूर्ण वाचन केलं. नंतर तुम्हाला अभिनयाने ही कविता घरी म्हणायलासुद्धा सांगितली, कशी म्हणायची ते सुद्धा सांगितलं. आणि त्यानंतर शब्दांच्या हे घर जे आहे हे चित्रांची पण आपण माहिती घेतली. तर आज आपण बघूया शब्दांचे घर ही कविता. शब्दांचे घर म्हणजे काय? शब्द म्हणजे काय? शब्द जर नसते तर आपण आपल्या भावना कुणाला एकमेकांना सांगू शकलो असतो का? प्रत्येक शब्दाचा काय असते? एक वेगळा अर्थ असते. त्या अर्थाने आपण शब्द बोलत असतो, है ना. ते सुंदर सुंदर बनवलेले शब्द आहे. आपण एकमेकाच्या सुखदुःखाची जाणीव या शब्दामुळे होते. सुखदुःखाची जी जाणीव आहे ही एक दुसऱ्याला ह्या शब्दांमुळे होते. जर शब्दच नसते तर आपण आपल्या कोणाला सुखदुःख सांगू शकलो असतो का? सुख जरी झालं, आनंद जरी झाला तर तो व्यक्त करू शकलो असतो का आपण? नाही. किंवा आपल्याला दुःख जरी झालं तर आपण कुणाला सांगू शकलो असतो का? नाही. कोणी आपल्या दुःखात किंवा सुखात सहभागी होऊ शकले असते का? नाही. सगळ्यांनी एकमेकाकडे फक्त पाहतच राहिलो असतो, पण कोणी आपल्या भावना व्यक्त करू शकले असते का? नाही. म्हणून शब्द हे खूप महत्त्वाचे आहे. मनुष्याच्या आयुष्यामध्ये शब्दाला फार मोठा मान आहे, फार मोठी किंमत आहे आणि शब्द हे फार जरुरी आहे. मनुष्याच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत शब्द आपली साथ सोडत नाही. मनुष्य जन्मापासून तर मृत्यूपर्यंत शब्द आपली साथ सोडत नाही. बेटा खाली पहा. कल्याण इनामदार 1939 2008 याचा अर्थ असा होतो, त्यांचा जन्म झाला 1939 आणि 2008 त्यांचा मृत्यू झाला. आभाळाचे पंख, अजब गाणी, अक्षर गाणी, धमाल गाणी इत्यादी बालसाहित्य प्रसिद्ध. कल्याण इनामदारांचे हे जे पुस्तक आहेत हे बालसाहित्य म्हणजे छोट्या मुलांसाठी लिहिलेले साहित्य आहे, हे फार प्रसिद्ध आहे. भाषेद्वारे आपण आपले विचार, सुखदुःख व्यक्त करतो. ते म्हणतात की भाषेद्वारे आपण आपले सुखदुःख व्यक्त करतो. आपण आताच म्हटलं आहे ना, आपल्याजवळ शब्द जर असेल तर आपण आपले सुखदुःख एकमेकांना सांगू शकतो. प्रस्तुत कवितेतून कवीने आपल्या भोवतालची शब्दांचे वावरणे कसे सुंदर आहेत हे सांगितले आहे. कवी म्हणतात की आपल्या भोवतालचे शब्द आहे हे किती सुंदर आहे, त्यांचे आपल्या भोवतालचे फिरणे, वावरणे किती सुंदर आहे, किती आवश्यक आहे, हे या कवितेमधून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण कवितेचा अर्थ समजून घेऊया आधी, है ना. तर पहा, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. इथे काय म्हटलं आहे? शब्दांचे सुंदर घर आहे. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे. शब्द कसे आहे? नाजूक आहे. शब्द कसे आहे? नाजूक आहे, कठोर आहे, हळवे आहे आणि रागीटसुद्धा आहे. शब्द फक्त सुंदरच आहे का? नाही, सुंदर आहे शब्द. शब्द कसे असतात? सुंदर असतात. त्यातून आपल्या भावना व्यक्त होतात. हळवे आहे, रागीट आहे, सगळ्या प्रकारचे शब्द असतात. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. अ पासून तर आहापर्यंत, क पासून तर ज्ञापर्यंत इतके सारे शब्द आहे आणि त्या अक्षर आहे आणि त्या अक्षरांना मिळून शब्द तयार होतात, है ना. तर ते शब्द इतके छान आहे की सगळे वेगळे वेगळे आहे, पण तरी एकमेकांना धरूनच चालतात. काना मात्रा एकमेकांना सोबत घेऊन चालतो म्हणजे जरी सिंगल शब्द असेल, दुसऱ्या शब्दाला काना लागतो, कोणाला वेलांटी लागते, कोणाला मात्रा लागते, है ना. अशा प्रकारे त्यांनी इथे म्हटलेलं आहे. एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ, म्हणजे सगळे शब्द जे आहे हे एकत्र करूनच शब्द तयार होतात. सगळे अक्षरं एकत्र करायचे तेव्हा शब्दाची मांडणी होते, है ना. जसं आई, आ पण हा शब्द आहे आणि ई पण शब्द आहे. हे दोन शब्द मिळून काय तयार झाला आहे? आई हा शब्द तयार झाला. त्याच्यामुळे काय म्हटलं आहे? विरामचिन्हांची ही होते सोबत वरचेवर. ह्या विरामचिन्ह आहे, हे जे चिन्ह आहे आपल्याला दिलेले आहे, ह्या चिन्हांची ह्या अक्षरांना सोबत होते. ह्या शब्दांची काय होते? एकमेकांना सोबत होते आणि त्या सोबत झाल्यामुळे तेथे काय होते? सुंदर खेळ तयार होतो, एकजुटीचा खेळ तयार होतो. तिथे मात्रा आहे, काना आहे, वेलांटी आहे, हे फार छान एकत्र राहतात, है ना. एकजुटीने राहतात असं म्हटलेलं आहे. त्यानंतर एकजुटीने राहतात काना, मात्रा, वेलांटी, त्यानंतर शब्द, अक्षर हे सगळे मिळून शब्द तयार होतात आणि शब्दांना जोड कशाची राहते? विरामचिन्हांची.
आणि ह्या विरामचिन्हांमुळे वेगवेगळे शब्द एकमेकांशी खेळतात. म्हणजे एकमेकांशी खेळतात म्हणजे खेळ खेळतात का? आपण शब्द तयार करतो आणि त्याच्यापासून नवीन नवीन शब्द तयार होतात. याला काय म्हटलं आहे? खेळ हा शब्द म्हटला आहे. एखाद्याची धुसफूससुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा, सुखदुःखाचे भान. या शब्दांमुळे काय होते? सुखदुःखाची जाणीव होते. चिडचिड असेल तर ती पण हवी हवीशी वाटते. चिडचिड जर झाली असेल, राग आला असेल तरी ती पण कशी वाटते? धुसफूससुद्धा छान. एखाद्याची धुसफूस म्हणजे चिडचिड. धुसफूस हा शब्द इथे कशासाठी वापरलेला आहे? चिडचिड करायसाठी, राग यायसाठी. जर राग जरी आला तरी पण तो चांगला वाटतो, कारण की शब्दाने सांगितला जातो. प्रत्येकाचा अर्थ हा प्रत्येकाला अर्थ वेगळा, सुखदुःखाची वाट. सुख असेल ते पण शब्दाने सांगितले जाते, दुःख असेल ते पण शब्दाने सांगितले जाते. मधले अंतर कुरवाळायला रेघांचे छप्पर. ह्या शब्दांना एकत्र बांधायसाठी वरून रेष आखल्या जाते, है ना? वरून शब्दाच्या वर काय आखली जाते? रेष आखल्या जाते. तर म्हणून त्यांना म्हटलं आहे इथे मधले अंतर कुरवाळायला रेघांचे छप्पर, म्हणजे त्यांच्या डोक्यावर एक रेष ही छान ओढलेली आहे. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, म्हणजे हे सुंदर सुंदर शब्द आहे यांचे हे एकत्र घर आहे. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊ लागे कवितेचाही लळा. कानोकानी कुजबुजताना म्हणजे प्रत्येक कानोकानी काय आहे? शब्दच आहे. प्रत्येकाच्या कानोकानी काय आहे? शब्दच आहे. शब्दाशिवाय कोणी राहू शकते का? नाही. म्हणून इथे म्हटलं आहे कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. भावना मनात नाहीत, मोकळ्या करता येतात. कशामुळे? शब्दामुळे. भावनांची वाट कशी आहे? भावनांची वाट कशी आहे? आपल्या मनाला लागणारी आहे. आणि कवितेचाही लळा म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे, आपण आपल्या मनातल्या भावना मोकळा केला की आपल्याला त्या व्यक्तीविषयी लळा लागतो, है ना? अवतीभोवती झिरपत राही गाणे काळीजभर. अवतीभरती झिरपत राही गाणे काळीजभर. काळीजभर म्हणजे मनापासून. काळीजभर म्हणजे मनापासून. आपल्या अवतालभोवताल काय असते? शब्द असतात. आपल्या काळीजभर म्हणजे मनभर आपल्याजवळ भरपूर सारे शब्द असतात. फक्त आपल्याला ते झिरपत आहे म्हणजे कशा प्रकारे शब्द कुठे कसा वापरला पाहिजे याची आपण फक्त काळजी घेतली पाहिजे. अवतीभोवती म्हणजे आपल्या आजूबाजूला आपण शब्द कसे वापरायचे, कशामुळे आपण शब्द वापरल्यामुळे कोणाला आनंद होईल की आपल्या शब्दामुळे कोणाला दुःख होईल असे शब्द आपण वापरू नये. आपल्या शब्दामुळे कुणालाही दुःख होईल असे शब्द आपण वापरू नाही. आपल्या शब्दामुळे कोणाला आनंद होईल, कोणाला फायदा होईल अशाच प्रकारचे शब्द आपण वापरावे, है ना? असं या कवितेत कल्याण इनामदार यांनी शब्दाचे खेळ या कवितेमध्ये शब्द सांगितले आहे की शब्दांचं किती महत्त्व आहे आपल्या आयुष्यात, है ना? शब्द नसते तर आपण कुठलीच भावना, कुठल्याच गोष्टी, कुठलाच अभ्यास करू शकलो नसतो, असं ह्या कवितेतून आपल्याला समजते. म्हणून शब्द काय आहे? सुंदर आहे. शब्द काय आहे? फार सुंदर आहे. त्यानंतर आता आपण शब्दार्थ लिहायचे आहे ना? हा झाला आपला होमवर्क. शब्दार्थ पूर्ण शब्द लिहा वहीमध्ये. त्यानंतर शब्दांच्या घरात राहणारे कोण? शब्दांच्या घरात राहणारे कोण? स्वर, काना, मात्रा, है ना? हे काय झाले? शब्दांच्या घरात राहणारे. त्यानंतर घरात एकोप्याने खेळणारे कोण? अक्षर. घरात एकोप्याने खेळणारे कोण? अक्षर. अवतीभोवती झिरपणारे कोण? गाणी. तुम्हाला हे जे मी लिहून देत आहे हे तुम्ही आपल्या पक्के वहीमध्ये लिहायचे आहे. आणि लिहिताना आपल्या मनाने लिहायचा प्रयत्न करायचा. बाजूची कविता वाचायची आणि तिथे आपण उत्तर शोधायचं. शोधल्यानंतर आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे तपासून घ्यायचं आणि मग उत्तर लिहायचं, ठीक आहे? त्यानंतर बघा, खालील ओळी पूर्ण करा. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, है ना? काना मात्रा वेलांटीचा मेळ. त्यानंतर एकोप्याने खेळायचे. सगळे.
अक्षर खेळ. एखाद्याची धुसफूससुद्धा एखाद्याची धुसफूससुद्धा हवी हवीशी छान. हवी हवीशी छान. प्रत्येकाचा अर्थ वेगळा, सुखदुःखाचे भान. खाचे भान. कवितेत पाहून तुम्ही हे उत्तर लिहू शकता. ठीक आहे. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. अंकुर मन कोवळा. वाट मोकळी होऊ लागे. लागे कवितेचाही लळा. असे प्रश्न आणि उत्तरं तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पूर्ण वहीमध्ये लिहायची आहे. ठीक आहे. समजलं तुम्हाला? त्याचप्रमाणे आता पहा इथे काय दिलेलं आहे. इथे काय खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. लाटीवे. तर इथे कोणता शब्द तयार झाला? वेलांटी. तसंच सफूधूस कवितेमध्ये शोधायचा आहे आणि मग कोणती शब्द तयार येईल? धूसफूस. धूसफूस शब्द तयार झाला. रंकुअ शोधायचा आहे. नंतर अंकुर. नंतर कानिनोका. कानो कानी. झाला शब्द तयार. हे शब्द तुम्हाला लिहायचे आहे. ठीक आहे. हा शब्द लिहायचा आहे. हा याचा शब्द आहे आणि हा याचा शब्द आहे. त्याच्यानंतर खालील शब्दांना कवितेत आलेली विशेषणे लावा. काय आहे? घर. कसं आहे घर? सुंदर. त्याच्यानंतर स्वर कसे आहे? हळवे. स्वर कसे आहे? हळवे. अंकुर कसा आहे? मनकोवळा. त्यानंतर वाट कशी आहे? मोकळी. है ना? वाट कशी आहे? मोकळी. अशा प्रकारे हा पूर्ण होमवर्क जो आहे हा तुम्हाला सोडवायचा आहे. ठीक आहे. हे पहा. सुंदर घर. हळवे स्वर. मनकोवळा अंकुर. मोकळी वाट. लांटी वेलांटी. याला सरळ करायचं आहे. सफूधूस धूसफूस. रंकुअम अंकुर. कानिनोका कानोकानी. हे शब्द तुम्हाला सगळे जसेच्या तसे वहीमध्ये लिहून घ्यायचे. ठीक आहे बेटा. आज एवढं आपलं होमवर्क पूर्ण वहीमध्ये करून घ्या. उद्या आपण नवीन काहीतरी बघूया.